नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं सगळ्यांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांचा खूप छान जाओ आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे. तर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपण 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे, कोणते नियम पाळायचे आहे आणि मांडणी कशी करायची, पारायण कसं करायचं आहे 7 दिवसामध्ये, तर ते सगळे माहिती आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वर्षभरामध्ये काहीच अशा तिथी असतात जेव्हा आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं खूप जास्त फलदायी आणि खूप जास्त महत्त्वाचं मानलं जाते. जसं की स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी, स्वामी समर्थ महाराजांची जयंती किंवा प्रगट दिन ज्याला आपण म्हणतो, दत्त जयंती, त्यानंतर गुरुपौर्णिमा. तर हे जे काही महत्त्वाचे दिवस आहे किंवा महत्त्वाची जी काही तिथी आहे, तर ह्या वेळी ह्यामध्ये जेव्हा आपण 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करतो तर ते खूप जास्त फलदायी असतं आणि त्याचे आपल्याला अनुभवसुद्धा खूप जास्त बघायला मिळतात. आणि येत्या 29 जुलैला आली आहे गुरुपौर्णिमा. तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा, दत्त भक्तांचा सर्वात आवडता दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस असतो. तर गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस असतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो. तर गुरुपौर्णिमेला यावर्षी 29 जुलै बुधवार या दिवशी आलेली आहे. तर आता गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच आपल्या स्वामी भक्त, दत्तभक्त हे गुरुचरित्राचं पारायण करत असतात. खूप जणांची इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायची, पण काहींना ते शक्य होत नाही, वेळेअभावी म्हणा किंवा काहीही कारणामुळे शक्य होत नाही. पण ज्यांना शक्य आहे त्यांना सगळ्यांना कुठे ना कुठे मनामध्ये इच्छा असते की एक तरी आपण गुरुचरित्र पारायण करावं, वर्षामधून तरी एक गुरुचरित्र पारायण तरी आपण करावं. मग ते कधी करावं आणि कसं करावं, त्याचप्रमाणे 21 दिवसांच्या बाकीच्या सुद्धा अत्यंत प्रभावी अशा सेवा आहेत ज्या त्यामध्ये मग तारक मंत्राची सेवा आहे, त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायणसुद्धा आहे. तर ह्या सगळ्या बऱ्याच सेवा आहेत ज्या काही आपण 21 दिवसांमध्ये करू शकतो. तर आज आपण गुरुचरित्राचं पारायण आपण कसं करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर 23 जुलैपासून सुरू करायचं आहे पारायण, आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी याची सांगता आपल्याला करायची असते. तर ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करायची असेल त्यांनी गुरुपौर्णिमेच्या 7 दिवस आधी हे पारायण करायला सुरुवात करायची आहे. आता आपली सगळं काही बघून, म्हणजे जर मासिक धर्म वगैरे तुमचा असेल तर ते तारीख बघून तुम्ही ॲडजस्ट वेळ करू शकता. त्या 7 दिवसामध्ये करायला पाहिजे असं ठराविक नाही आहे, कारण की तुमचा जर त्या ड्युरेशनमध्ये जर तुमचा पिरियड वगैरे असेल तर त्याच्या आधीसुद्धा तुम्ही 7 दिवस आधी करू शकता पारायण. तेव्हापर्यंत तुमच्या आधी जर गुरुपौर्णिमेच्या आधी जरी तुमची समाप्ती झाली तरी काहीही हरकत नाही, किंवा गुरुपौर्णिमेच्या नंतर जरी समाप्ती झाली तरी काही हरकत नाही. फक्त आपल्याला पारायण करण्याचं आहे हे महत्त्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं, मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. त्यामुळे आपल्या मनामध्ये जेव्हा इच्छा होईल, जेव्हा तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होईल की मला गुरुचरित्र पारायण करायची इच्छा होत आहे, तर वर्षातून तुम्ही केव्हाही गुरुचरित्र पारायण नक्कीच करू शकता. ज्यांना त्या 23 जुलै ते 29 जुलैमध्ये जर काही त्यांचा मासिक धर्म वगैरे नसेल, काहीही प्रॉब्लेम नसेल, तर नक्कीच तुम्ही 23 तारखेपासून सुरुवात केली तर अतिउत्तम. आणि 29 तारखेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता तुम्हाला करायची आहे. तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पारायण चालू ज्या दिवशी आपण करणार आहोत तर त्या दिवशी, म्हणजे चालू करण्याच्या दिवशी अमावस्या किंवा एकादशी नसावी, किंवा त्याप्रमाणेच जेव्हा आपण उद्यापन करणार आहोत त्या दिवशी अमावस्या किंवा एकादशी येणार नाही, हेही आपल्याला बघून आपल्याला ते तसं पारायण आपलं व्यवस्थित सुरू करायचं आहे. ते बघून कॅलेंडरमध्ये आपल्याला बघून तारीख ते आपल्याला बघून मग करायचं आहे. पहिल्या दिवशी आणि 7व्या दिवशी अमावस्या नसावी, किंवा मध्ये अमावस्या एकादशी आली तर चालेल, पण पहिल्या दिवशी आणि उद्यापनाच्या दिवशी अमावस्या किंवा एकादशी नसावी. तर हे दिवस बघून तुम्ही पारायण कधीही चालू करू शकता. आता ज्यांना 3 पारायण करायचे असेल त्यांनी कसे करावे,
तर 9 जुलैला तुम्ही पारायण करायला सुरुवात करायची आहे. तर 7व्या दिवशी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. अगदी साध्या पद्धतीने घरातल्या घरात स्वयंपाक बनवून भात, वरण, भाजी, चपाती हे बनवून याचं उद्यापन करू शकतात. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला दुसरं पारायण सुरू करायला सुरुवात करायची आहे. तर पुन्हा 7 दिवसांनी मग उद्यापन करायचं आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा मग आपल्याला उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी परत तिसरं पारायण चालू करायचं आहे. आणि याचं मग उद्यापन जे आहे तर ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. आता त्यासाठी अगदी महत्त्वाचे पण खूप कटाक्षाने पाळले जाणारे नियम आहेत आणि ते नियम पाळूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे. जेव्हा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतो तर त्या पारायणाला एवढे नियम नाही आहेत. अगदी साधं सोपं ते पारायण आहेत. पण गुरुचरित्र पारायणाला अगदी कडकडीत असे आपल्याला नियम पाळावे लागतात. तर त्यातले सगळ्यात महत्त्वाचे जे नियम आहेत ते म्हणजे ब्रह्मचर्याचे आपल्याला पालन करायचे आहे. अगदी कटाक्षाने आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे मांसाहार अजिबात करायचा नाही आहे. मांसाहार करण्याचा विचारसुद्धा मनात येऊ द्यायचा नाही आहे. घरामध्ये सुद्धा करायचं नाही आहे आपल्याला. त्यानंतर तिसरा म्हणजे परान्न घ्यायचं नाही आहे. तर इतर म्हणजे दुसऱ्या लोकांच्या घरी आपल्याला खायचं नाही आहे. परान्नाने आपल्याला खूप दोष लागत असतात. त्यामुळे परान्न आपल्याला घेणं वर्ज्य करायचं आहे. तुम्ही जर बाहेरगावी आहे, कॉलेजमध्ये शिकत आहात आणि तुम्हाला जर मेसचं खावं लागत असेल तर अशा वेळी आता तेच तुमचं घर म्हणून तुम्हाला जेवण करावं लागेल आणि ते जेवण करायच्या आधी तुम्हाला 3 वेळा किंवा 21 वेळा गायत्री मंत्राचं उच्चार करून पठण करूनच ते अन्न आपल्याला ग्रहण करायचं आहे. पण जर तुम्ही तुमच्याच घरात आहात तर तुम्ही त्याही पुढचं नियम म्हणजे आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. या 7 दिवसांमध्ये भाजी आपल्याला कांदा लसूण विरहित भाजी खायची आहे आणि भाज्यासुद्धा त्यातल्याच आपल्याला काही ठराविकच अशा भाज्या आपल्याला खायचं आहे. जे हिरव्या पालेभाज्या असतात, भेंडी, पालक, त्यानंतर गिलकं, दोडकं, तर हे भाज्याच आपल्याला खायच्या आहे. हिरव्या पालेभाज्या आणि जे आपण धान्य खाणार आहोत तर एकतर आपल्याला पोळी किंवा भात एकच धान्य आपल्याला खायचं आहे. पहिल्या दिवशी जर तुम्ही गव्हाची पोळी खात असाल तर 7ही दिवस तुम्हाला गव्हाची पोळीच खायची आहे. जर पहिल्या दिवशी तुम्ही भात खाल्ला तर 7ही दिवस तुम्हाला भात खायचा आहे. किंवा पहिल्या दिवशी जर तुम्ही ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर जी काही खाल्ली तर 7ही दिवस तुम्हाला भाकरच खायची आहे, बाजरीची किंवा ज्वारीची. आणि द्विदल धान्य आपल्याला खायचे नाही आहे. जसं काही कोणत्याच प्रकारच्या डाळी आपल्याला खायच्या नाही आहे. एकच धान्य आपल्याला 7ही दिवस खायचं आहे. असतील ते जर उपवास आले तर उपवासामध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी नक्कीच खाऊ शकता. शेंगदाणे टाकू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर सर्व प्रकारचे फळं खाऊ शकता. दूध, चहा सगळं काही घेऊ शकता. फक्त इतर दिवशी आपल्याला द्विदल धान्य वर्ज्य करायचं आहे, खायचं नाही आहे. त्यानंतर बाहेरचं इतर काहीही शक्यतो टाळलेलं बरं. जसं की बिस्किट, चिप्स वगैरे हे जे काही पॅकेट फूड असतात तर ते सगळं टाळलेलंच बरं. ते खाऊच नका या दिवसांमध्ये. ते टाळलेलेच बरे. कारण बाहेर जे पदार्थ असतात ते सात्विक असतात का, शुद्ध मनाने केलेले आहेत का, विचार चांगले आहेत का, की अडचणी किंवा मानसिक धर्म पाळून या गोष्टी केलेल्या आहेत. कारण आपण एवढी सेवा करत असतो ना, आपण एवढे नियम पाळत असतो. पण जर का छोटे छोटे नियम आपण पाळले नाही तर आपण जी सेवा करणार आहोत त्याचं आपल्याला फळ भेटणार आहे का. तर 7च दिवसांचा प्रश्न असतो. 7 दिवस आपल्याला आपलं मन कंट्रोल करायचं आहे, जीभ कंट्रोल करायची आहे थोडी. आपल्या सेवेचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे. त्यामुळे एवढं आपल्याला कंट्रोल करायचं आहे. त्यामुळे आपण आपल्या घरात जे सात्विक अन्न बनणार आहे, स्वच्छतेने, सात्विकतेने, शुद्ध मनाने, तेच आपल्या घरात होईल तेवढं घरातलंच अन्न आपल्याला खायचं आहे. पण अन्न कडकडीत वर्ज्य करायचं आहे. ज्या ठिकाणी मासिक धर्म किंवा इतर गोष्टी असतील त्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही आहे. घरामध्ये तुम्हाला 2ही वेळा गोमूत्र शिंपडायचं आहे. सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे 7 दिवस. बेडवर, गादीवर झोपायचं नाही आहे. आणि पहिल्या दिवशीपासून ज्या ठिकाणी आपण पारायणाला बसलो आहे त्याच ठिकाणी आपल्याला 7ही दिवस बसायचं आहे. आणि पहिल्या दिवशी आपल्याला ज्या वेळेत आपण पारायण केलेलं आहे तीच वेळ शक्यतो सारखी ठेवावी 7ही दिवस. वेळ बदलू नये. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर
पारायण करणे खूपच चांगलं. जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच करा, पण जर नसेल शक्य तर पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते 4:30 वाजेपर्यंत केव्हाही पारायण आपण करू शकतो. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला वगळायची आहे, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही आहे किंवा पारायण करायचं नाही आहे. ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत, जसं 23 जुलैला आपण जर पारायणाला सुरुवात करणार आहोत, तर 22 जुलैला आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे. दत्त महाराजांचं मंदिर जर तुमच्या जवळपास कुठे असेल तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर आदल्या दिवशी आपल्याला नारळ, खडीसाखर, फूल घेऊन महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे. तिथे महाराजांना विनंतीचं नारळ, आपल्याला हे जे आहे नारळ ते विनंतीचं नारळ, याला हा संकल्प नसतो. तर हे नारळ आपल्याला विनंतीचं स्वामींच्या केंद्रामध्ये न्यायचं आहे. महाराजांसमोर महाराजांना ते अर्पण करायचं आहे. महाराजांना विनंती करायची आहे की महाराज, मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, तर तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. आता ही विनंती आपल्याला महाराजांना करायची आहे. महाराजांना मुजरा करायचा आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर 4 श्वान आणि 1 गाय अशा आपल्याला यांना चाणक्या खाऊ घालायच्या आहे. आदल्या दिवशी आपल्याला ही 2 कामं करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत, तर त्या दिवशी सकाळी लवकर सुशोभित होऊन देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. पूजेची मांडणी केल्यानंतर संकल्प करायचा आहे आपल्याला की कोणत्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करत आहे किंवा गुरुचरित्राचं पारायण करत आहे, कोणत्या इच्छापूर्तीसाठी. तर संकल्प घेण्यासाठी उजव्या हातामध्ये आपल्याला पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, 1 फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपलं नाव, आपलं गोत्र बोलायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे. कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करणार आहात ती इच्छा बोलायची आहे आणि ते पाणी मग ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. हे पाणी नंतर इतर कोणत्याही झाडाला, तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाला आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर हा झाला संकल्प. त्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायणासंबंधी जे काही आहे, म्हणजे आपल्याला कुठून स्टार्टिंगपासून एंडपर्यंत काय वाचायचं आहे पहिल्या दिवशी, तर ते सगळं काही पोथीमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर पहिल्या दिवशी जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला स्वामी स्तवन आधी वाचायचं आहे आणि त्यानंतर 1 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. 1 माळ गायत्री मंत्राची करायची आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचं आहे एकदा आणि त्यानंतर आपल्याला अध्याय पठण सुरू करायचं आहे. पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी किती, चौथ्या दिवशी किती, 5व्या दिवशी किती, 6व्या दिवशी किती आणि 7व्या दिवशी किती. तर ह्याचा क्रम जो आहे तो ग्रंथाच्या सगळ्यात समोरच्या भागावरच दिलेला आहे. तर तिथून तुम्ही बघून रोज अध्यायाचे पठण करायचे आहे. त्यानंतर 7व्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही 23 तारखेपासून सुरू केलं असेल तर समाप्ती तुमची जी सांगता आहे पारायणाची ती 29 जुलैला येईल, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी येईल. तर समाप्तीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर सगळे जे शेवटचे आपले अध्याय आहेत 7व्या दिवशीचे ते सगळे आपल्याला वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अगदी साध्या सोपं पद्धतीचं उद्यापन आहे. आपल्याला 4 नैवेद्य करायचे असतात. नैवेद्यामध्ये भात, वरण, भाजी, चपाती हे करायचं असतं आणि भाजीमध्ये 1 घेवड्याची भाजी आपल्याला महत्त्वाचं आहे. नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी मस्ट असलीच पाहिजे. तर घेवड्याची भाजी आपल्याला करायचीच आहे. त्यासोबत तुम्ही दुसरीसुद्धा भाजी करू शकता. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही इतरही पदार्थ करू शकता, पण मिनिमम भात, वरण, भाजी, पोळी हा नैवेद्य ठेवला तरी चालेल आणि 1 गोडाचा पदार्थ तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपल्याला 4 नैवेद्य ठेवायचे आहे. तर त्यानंतर आरती करायची आहे. तर आरती ही आपल्याला 12 ते 12:30. तर ह्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने की कोणतीही नियमांची, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्याला गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचे करायचे आहे. अगदी साधे सोपे आहे आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपण सगळ्यांनी गुरुचरित्राचे पारायण नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.